कडेपठार मंदिराची अधिक माहिती घेतल्यानंतर आज आपण गोंधळ याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. खंडोबाच्या भक्तीत गोंधळ घालण्याची परंपरा अतिशय जुनी आणि भावपूर्ण आहे. खंडोबा हा भक्तांच्या नवसाला पावणारा देव मानला जातो आणि गोंधळ हा त्याच्या पूजेतील एक महत्वाचा विधी. आता हा गोंधळ का घालतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ऐका. नवस पूर्ण झाल्यावरती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा जेव्हा एखाद्या भक्ताची मनोकामना पूर्ण होते, म्हणजेच लग्न, मूल, आरोग्य, व्यवसाय, तेव्हा खंडोबाला दिलेला नवस पूर्ण करण्यासाठी हा गोंधळ घातला जातो. हा देवाला धन्यवाद देण्याचा एक मार्ग आहे. गोंधळामध्ये भजन, गाणी, कथा आणि नृत्य यांचा समावेश असतो. यामुळे देव प्रसन्न होतो आणि घरात सुख समृद्धी येते असं मानलं जातं. गोंधळामध्ये खंडोबाच्या पराक्रमाच्या कथा सांगितल्या जातात, जसे की मणी आणि मल्ल राक्षसांचा वध. त्यामुळे भक्तांना देवाची महती कळते आणि श्रद्धा वाढते. याशिवाय गोंधळ घालताना ढोल ताशे आणि मंत्र यांच्या आवाजामुळे वाईट शक्ती दूर पळतात, अशी देखील लोकांची श्रद्धा आहे. गोंधळ घालणाऱ्यांना गोंधळी असं म्हणतात. हे विशेष कलाकार असून ते पारंपरिक वेशात गोंधळ घालतात. यात देवदेवतांची गाणी आणि कथा सादर केली जाते. तुणतुणं, ढोल, झांज यांसारखी वाद्य गोंधळ घालताना वापरली जातात. खंडोबाला गोंधळ घालणे हा केवळ विधी नसून भक्ती, आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर लोकपरंपरागत मार्ग आहे.